नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सर्वजण चांगला अभ्यास करीत असाल अशी अपेक्षाच आहे. अभ्यास करीत नसाल तर लवकर अभ्यासाला लागा. आता हळूहळू आपल्याला तो अभ्यास व्यवस्थित अभ्यासाची वेळ वाढवावी लागणार आहे आणि अभ्यासाकडे अधिक गांभीर्याने बघावं लागणार आहे. तर त्यासाठी सर्वांनी अभ्यासाला लागायचा लवकरात लवकर आणि चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करायची. तुमच्या अडचणीसाठी तर आम्ही आहोतच. तुमच्या अडचणी कळवा आणि तुम्हाला तुमच्या अडचणीवर उत्तर मिळालं असं समजा. आता आपण उतारा वाचन आणि उताराचं आकलन या प्रवेश परीक्षेच्या या विभागामध्ये आपला उतारा क्रमांक 16वा हा उतारा आज आपण घेणार आहोत. खूप सुंदर उतारा आहे. उतारा आपण सुरुवातीला वाचून घेऊयात. तोपर्यंत उतारा वाचून घेऊयात आणि या उतार्यामध्ये एका राजाबद्दल, जो दयाळू, जो आपल्या प्रजेची काळजी घेणारा, जो आपल्या राजाच्या खजिन्यामधील आपल्या वैयक्तिक विकासासाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी एकही रुपया न वापरणारा असा हा अगदी दयाळू, उदात्त, उच्च विचारसरणीचा राजा नसरुद्दीन यांच्याबद्दल आज ही माहिती, आज हा उतारा आहे आणि तो उतारा आपण आज बघायचा आहे. अगोदर आपण उतार्याचं वाचन कसं, शांत आणि संत. ओके, बघा. राजा नसरुद्दीन दयाळू अंतःकरणाचा व कोमल मनाचा म्हणून प्रसिद्ध आहे. जरी तो राजा असला तरी राज्याच्या खजिन्यातून तो स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी एकही पैसा घेत नसे. पैसे मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवित असे. एकदा स्वयंपाक करीत असता त्याच्या पत्नीचा हात भाजला. वेदना असह्य होती. ती नसरुद्दीनकडे धावली आणि रडत म्हणाली, "पहा, माझा हात भाजला आहे. तुमच्यासारखा श्रेष्ठ राजा स्वयंपाकी ठेवू शकत नाही का?" नसरुद्दीन हसला आणि सौम्यपणे उत्तरला, "राणीसाहेब, राज्याचा खजिना माझा नाही, हे विसरू नका. तो प्रजेच्या मालकीचा आहे. आपल्या वैयक्तिक वापराकरता एक पैसाही घेणे हे पाप होईल." या उत्तराने राणी गप्प झाली आणि ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली. हे झालं उतार्याचं वाचन. आता उतार्याचं विश्लेषण घेऊया. बघा, राजा नसरुद्दीन नावाचा एक राजा होता आणि तो खूप दयाळू आणि कोमल मनाचा म्हणून प्रसिद्ध होता. आणि असं असलं तरी राज्याच्या खजिन्यातून, म्हणजे एक राजा, त्याचं राज्य, त्याची प्रजा, त्या प्रजेनं कसं असतं, प्रत्येक राज्य आपलं राज्य चालवण्यासाठी आपल्या प्रजेतून महसूल गोळा करीत असतो. म्हणजे महसुलातून गोळा झालेल्या पैशामधून तो राज्य चालवण्याचा, म्हणजे राज्य चालवण्यासाठी जे काही कर्मचारी लागतात किंवा ज्या सोयी सुविधा उभाराव्या लागतात त्या सगळ्यासाठी तो पैसा खर्च केला जातो. मग या नसरुद्दीन नावाच्या राजामध्ये सुद्धा तसा महसूल गोळा करायला जायचा आणि तो खजिना, ते काही टॅक्स म्हणून जमा झालेले जे काही पैसे असायचे ते पैसे राज्याकडेच, म्हणजे राजाच्या अधिकारा अंतर्गतच ते पैसे असायचे. पण हा नसरुद्दीन नावाचा जो राजा होता तो आपल्या वैयक्तिक खर्चासाठी, म्हणजे राजा म्हणून तो जेव्हा काम पाहत होता तेव्हा प्रजेच्या भल्यासाठी किंवा प्रजेच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठीच त्या राज्याच्या खजिन्यामधील जो पैसा वापरत असायचा. पण स्वतःच्या वापरासाठी तो राज्यातील खजिन्यामधला एकही रुपया घ्यायचा नाही. मग एके दिवशी काय झालं की, आणि स्वतःच्या वापरासाठी तो काय करायचा, स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी आपल्याला पैसे लागतात म्हणून तो मुलांना शिकवत असायचा. बरोबर. म्हणजे असाच एक औरंगजेब नावाचा राजा पण अगोदर इतिहासात होऊन गेला, जेणेकरून राजाचा पैसा तो स्वतः वापरत नसायचा. तो टोप्या विणलेले पैसे स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी वापरायचा. तसाच नसरुद्दीन हा जो राजा आहे तो राजा स्वतःच्या वैयक्तिक उदरनिर्वाहासाठी, म्हणजे स्वतःच्या खर्चासाठी मुलांना शिकवत असे. आणि मग मुलांनी त्यामधून काहीतरी, आता आम्ही तुम्हाला कसं शिकवतोय तसं तो नसरुद्दीन नावाचा राजा मुलांना शिकवत असे आणि मुलांनी फी म्हणून किंवा जे काही पैसे
शिकवणीचे पैसे म्हणून शिकवणीचा मोबदला म्हणून मुलं त्यांना ते पैसे द्यायचे. असे पैसेच फक्त आपल्या वैयक्तिक वापरासाठी हा राजा वापरायचा. पण एके दिवशी काय झालं की राजा एके दिवशी राजा असा बसला होता आणि स्वयंपाकघरातून ती राजाची पत्नी, राजाची बायको, महाराणी अशी धावत धावत आली आणि त्यांना सांगितले की स्वयंपाक करताना माझा हात भाजला, मला खूप त्रास होतोय. तुम्ही इतके मोठे राजा आहे, आपल्या राज्य सर्वोच्च माणूस असून सुद्धा तुम्ही एक साधी स्वयंपाकही ठेवू शकत नाहीये का? मग नसरुद्दीन या राजाने शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि न रागावता त्याने सांगितलं की राणी साहेब, राज्याच्या खजिन्यातील जे काही पैसे आहेत हे आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी वापरणं हे पाप आहे. आणि इतकं चांगलं इथिकल, इतकं चांगलं प्रिन्सिपल असलेला तो राजा त्या प्रजेला लाभला होता, ही किती सुदैवाची गोष्ट होती. आणि ती राणी काय म्हटली की राजा, माझा हात भाजलाय आणि इतके मोठे राज्य असताना सुद्धा, या आपल्या नगरीचा सर्वोच्च अधिकार असलेले तुम्ही माणूस असताना सुद्धा एक आपण म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी एक महिला अपॉइंट करू शकत नाहीये का? म्हणजे इतकं आपल्याला स्वयंपाक मीच करावा लागतो का? तेव्हा नसरुद्दीन नावाचा राजा काय उतरला की महाराणी, राज्यातील खजिन्यामधील जे पैसे आहेत किंवा त्या पैशाला आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी वापर करणे म्हणजे हे पाप आहे. किती चांगला एथिक्स, प्रिन्सिपल हे. आणि या राजाकडून आजच्या शासनकर्त्यांनी किती चांगलं शिकणं गरजेचं आहे. आणि असे राजे जर आज असतील किंवा आज असले असते तर हे आपलंही सुदैव असलं असतं. पण ते आपल्या दुर्दैवानं असे शासनकर्ते, आज राज्यकर्ते आजकाल खूप दुर्मिळ झाले आहेत, पण खूप कमी प्रमाणात, आणि त्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळं वाईट लोक जास्त प्रमाणात आहेत आणि चांगले लोक कमी प्रमाणात असल्यामुळं वाईटांचं वर्चस्व झालं. पण चांगले लोक आपल्या वर्तणुकीतून, आपल्या वागण्यातून वाईटांना एक दिवशी चांगले बनवतील आणि वाईटाचा चांगल्यावरती विजय होईल एवढं मात्र नक्की आहे. कारण का सत्याचा विजय शेवटी होतोच, हे लक्षात घ्या. बरं, त्यानंतर आपण काय, मग नसरुद्दीननी आपल्या पत्नीला सांगितलं की बाबा महाराणी, की ते पैसे आपल्या वैयक्तिक वापरासाठी आपण ते वापरू शकत नाही, ते आपल्याला वर्ज्य आहे, ते पाप आहे. आपण आपल्या वैयक्तिक विकासासाठी, माझ्या मुलांच्या शिकवणीमधून जे काही पैसे मला मिळत आहे तेवढे पैसे मी तुम्हाला, म्हणजे तेवढ्या पैशामध्येच आपल्याला आपला खर्च भागवायचा आहे. राज्याच्या खजिन्यामधून आपण पैसे वापरूच शकत नाही. आणि मग राजाला, त्या महाराणीला आपल्या राजाचं किंवा आपल्या पतीचं मन किंवा हे किती खरी गोष्ट आहे बाबा, असा जो विचार आहे तो खरंच किती स्फूर्तिदायक आहे. आणि इतक्या राजाचा इतका मोठा माणूस असून सुद्धा आपल्या राज्यासाठी, आपल्या प्रजेसाठी इतका प्रेमाचा आणि इतका प्रामाणिक विचार करतोय, हे म्हणजे ही गोष्ट त्या राणीला टाळवलीच गेली नाही. आणि ती काहीच न बोलता स्वयंपाकघरात चिडून नाही, पण नसरुद्दीन शहा नावाच्या राजानं ज्या पद्धतीने महाराणीला समजावून सांगितलं की म्हणजे आपल्यासाठी काय पाप आहे, आपल्यासाठी काय वर्ज्य आहे, आपल्याला हे करायचं नाही, कारण का त्यावरती आपला अधिकार नाही. ह्या किती सर्वोच्च, ह्या किती प्रामाणिक, ह्या किती लॉयल गोष्टी आहेत. आणि म्हणून आता या गोष्टीसोबत आर्ग्युमेंट्स, आता या गोष्टीवरती भांडण होऊच शकत नाही. म्हणून राणीला ते कळलं, ते रिअलाइज झालं, राणीला ते समजलं की हो, हे इथिकल गोष्टी आहेत, दॅट इज व्हेरी प्रिन्सिपल अँड वी कॅनॉट मेक अन आर्ग्युमेंट विथ दिस. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी बेटर टू हिअर व्हॉट ही इज सेइंग. आपल्याला फक्त राजा काय म्हणतात हे ऐकणं गरजेचं होतं, कारण का ते तेवढं मोठी गोष्ट होतीच. ते खूप प्रामाणिक, उदात्त, सर्वोच्च आणि म्हणजे त्या एकदम प्रामाणिक गोष्टी आपल्याला लगेच कळतात. अरे हा खरं बोलतोय असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून ते राणीला रिअलाइज झालं आणि म्हणून राणी शांतपणे स्वयंपाकघरामध्ये निघून गेली. हे झालं उतार्याचं विश्लेषण. आता आपण या उतार्यातील प्रश्न बघूया. नसरुद्दीन राज्याच्या खजिन्यामधून काहीच पैसे घेत नव्हता, कारण तो राजा होता, तो प्रामाणिक होता, कंजूस होता, घाबरत होता. तो राजा होता म्हणून पैसे घेत नव्हता का? म्हणजे पैसे घेत नव्हता
त्याचं कारण काय? कारण शोधा. तो राजा होता म्हणून नाही, तर तो प्रामाणिक होता म्हणून. राजा होता, कुठलेही राजे, कारण का प्रत्येक राजे खजिन्यामधून, राज्याच्या खजिन्यामधून पैसे काढत नाहीत असं नाही. प्रत्येक राज्य वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करू शकतात पैशाचा. म्हणजे राज्याच्या खजिन्यामधून पैसे न घेणं हे फक्त राजा असणं असं त्याचं कारण नाही. कारण तो प्रामाणिक होता, कंजूसही नव्हता आणि घाबरतही नव्हता. तो प्रामाणिक होता, त्याला स्वतःचे इथिक्स होते, स्वतःचे प्रिन्सिपल होते. हे आयडियाज तुम्ही स्वतः लावायला शिका. हे अशा उत्तरं शोधण्याची सवय ती स्वतःला लागली गेली पाहिजे. म्हणून ब हा पर्याय बरोबर आहे. मी तुम्हाला परीक्षेमध्ये नसणार आहे तुमच्या सोबत की उत्तरं काढण्यासाठी, ही तुम्हाला सवय लागली पाहिजे. तो प्रामाणिक होता, तो राजाही होता, पण राजा असणं हे एकच कारण नव्हतं. ह्या उतारामध्ये राजाच्या प्रामाणिकपणाचे मध्यवर्ती कल्पना आहे, म्हणून हे जास्त बरोबर पर्याय आहे. त्यानंतर नसरुद्दीन मुलांना शिकवित असे. कारण तो मुलांना कशाबद्दल मी तुम्हाला उताराच्या विश्लेषणाच्या वेळी सांगितलंय. तो मुलांना शिकवित असते. काय? कारण त्याला आपल्या लोकांना सुशिक्षित करायचे होते, असं वर्णन उतार्यात नाहीये, किंवा अशी कुठलीही ओळ उतार्यामध्ये लिहिली गेली नाही आणि आपल्याला ती वाचण्यात आली नाही. त्याला मुलाच्या संगतीत आनंद लुटायचा होता असं काहीच नाहीये. त्याला आपल्या प्रजेला खुश करायचे होते नाही, हे पण नाही. म्हणजे हे जे तीनही पर्याय आहेत हे तुम्हाला फक्त कन्फ्युज करण्यासाठी बनवलेले पाहिजे. नसरुद्दीन नावाचा राजा आपल्या प्रजेप्रती प्रामाणिक होता, पण तो खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत नव्हता. खुश ठेवणं म्हणजे एक फोर्सफुली काहीतरी आपल्याला जी गोष्ट करायची नाही तरी ती करावी लागणं, आणि त्याला स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवायचा होता. म्हणजे नसरुद्दीन नावाचा राजा हा राज्याच्या खजिन्यामधून आपल्या वैयक्तिक खर्चासाठी पैसे घेत नव्हता. हा त्यांनी स्वतःला घालून दिलेला नियम होता, आणि म्हणून त्यांना स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी ते मुलांना शिकवत होते. म्हणून डी हे पर्याय बरोबर आपल्याला म्हणता येईल. आणि आता पर्याय क्रमांक 3 पाहूया. राणी नसरुद्दीन पाशी रडली. कारण राणी नसरुद्दीन या राजापाशी का रडली? कारण खजिन्यात पुष्कळ धन होते. पुष्कळ धन असल्यानं कोणी रडतं का? काही असंबंध पर्याय असतात, हे लगेच शोधून काढायचे. तिचा हात भाजला होता, तिला पुष्कळ चाकर होते. सगळ्यांना चाकर नोकर सगळे असले तर कोणी रडतं का? नाही. तिला काही चांगला स्वयंपाक करता येत नव्हता. नाही, सरळ सरळ आहे बी पर्यायाचं उत्तर गोल करायचं आणि तुम्हाला ते लगेच कळून जाईल. असं सोप्या प्रश्नाला जास्त वेळ लावायचा नाही. पण सोपा प्रश्न कोणता? तुम्हाला पर्याय दिसला आणि ह्या सगळ्या पर्यायामधून हेच बरोबर आहे, नाही हाच बीच पर्याय बरोबर आहे, हे लगेच कन्फर्म कळलं पाहिजे. तुमचं आकलन जास्त चांगलं झालं असेल, तुम्हाला उतारा चांगला कळला असेल, तर तुम्हाला सोपे प्रश्न कोणते आहेत, अवघड प्रश्न कोणते आहेत हे लगेच लक्षात येईल. आणि जर सोप्या प्रश्नाचा पर्याय लगेच लक्षात आला ना, जर तुम्ही कन्फर्म असेल तर त्याला वेळ घालवायचा नाही, कारण तो वेळ दुसरीकडे वापरता येतो आपल्याला. आणि प्रश्न क्रमांक त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 पाहूया. काय? नसरुद्दीनच्या मध्ये राज खजिन्यातील पैशावर मालकी होती ती. आता नसरुद्दीन राजाच्या मतानं राज खजिन्यावर कोणाची मालकी होती? कारण हा पैसा जनतेकडून राज्याच्या विकासासाठी जमा केला गेला आहे, म्हणजे टॅक्सच्या स्वरूपात, महसूलच्या स्वरूपामध्ये. मग जो पैसा जनतेकडून जमा केला गेला आहे तर तो पैसा जनतेसाठीच वापरला जावा. तो राजाच्या मालकीचा नाही, राणीच्या मालकीचा नाही, किंवा कुठल्या आणखीन अधिकाऱ्याच्या मालकीचा नाही, कुठल्या कर्मचाऱ्याच्या मालकीचा नाही. तो पैसा प्रजेच्या मालकीचा, प्रजेचा अधिकार त्या पैशावर आहे, असं त्या नसरुद्दीन राजाचं मत होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. बाकीचे ऑप्शन कसे आहेत बघा. त्यांची स्वतःची, राजघराण्याची, त्याच्या प्रजेची आणि राणीची. नाही, त्याच्या प्रजेची हे बरोबर उत्तर आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने खूप सुंदर प्रमाणामध्ये खूप सुंदर गोल करायचा आहे.
नसरुद्दीनचे उत्तर ऐकून राणी गप्प झाली, कारण या पॅसेजवरती, या उत्तरावरती असलेला अवघड प्रश्न. एक गोष्ट लक्षात घ्या की उत्तरावरती असलेल्या प्रश्नांपैकी चौथा आणि पाचवा प्रश्न जास्त अवघड, जास्त द्विधा मनस्थिती तयार करू पाहणारे प्रश्न असतात. चौथा आणि पाचवा प्रश्न जास्त अवघड असतात. आतापर्यंत तुम्हाला ते कळलं असेल. ह्या गोष्टीचं आकलन करीत राहा. रोज नवीन 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 काय सापडतंय, कुठला प्रश्न अवघड आहे, म्हणजे शीर्षक देताना काय, कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायचा, उतारा वाचताना किती वेळ लागतोय, उतारा सोडवताना किती वेळ लागतोय, त्यापेक्षा कमी वेळ कसा लागू शकतो, अगोदर प्रश्न वाचायचे, अगोदर उतारा वाचायचा, हे स्वतःच आत्मपरीक्षण, त्याला इंट्रोस्पेक्शन, नेहमी नेहमी स्वतःवरती काम करीत राहा. समजतंय ना? स्वतःला आपल्याला एखाद्या खूप मोठ्या काम करायचं तर एका दिवसात होत नाही. रोजचा सराव, रोजचं निरीक्षण, रोजचं ऑब्झर्वेशन, रोजचं स्वतःचा थोडा 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 विकास करीत चला, तेव्हाच ते शक्य आहे. अशा परीक्षांना सामोरं कुणी एका दोन दिवसामध्ये, एखादी महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये जाऊ शकत नाही, आणि हे पुराव्याने सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. अशा परीक्षांना सामोरं जायचं म्हणजे खूप दीर्घकाळ आणि चिवट प्रयत्न असले तरच यशस्वी होतात विद्यार्थी. तुम्ही यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पण आम्ही तुम्हाला दाखवू. त्या मुलांनी वर्षभर नेहमी संघर्ष केलाय, वर्षभर नेहमी अभ्यास केलाय, आणि असेच मुलं यशस्वी झालेले आहेत. 1-2 महिन्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला साध्य झालेल्या या परीक्षा नाहीयेत. तुम्ही इतकं इझी ह्या गोष्टी समजू नका. आता मी बोलताना, तुम्ही ऐकताना तुम्हाला खूप सोपं वाटतंय, अरे हे तर मी करू शकतो असं वाटतंय, पण जेव्हा तुम्ही मेंटल अबिलिटीकडे वळाल, जेव्हा तुमच्या गणिताच्या भागाकडे वळाल, तेव्हा तुम्हाला तिकडे कळेल की अरे बापरे, इथं तर एफर्ट टाकण्याची गरज आहे, इथे खूप सराव करण्याची गरज आहे. म्हणून आता 5वा प्रश्न बघा. नसरुद्दीनचे उत्तर ऐकून राणी गप्प का झाली? याचं कारण उतार्यामध्ये लिहिलं गेलं नाही. उतार्यामध्ये हे दिलं गेलं नाही. तुम्हाला स्वतः फाइंड आउट करायचं आहे की बाबा नसरुद्दीनचं जे उत्तर आहे, राणी तर नसरुद्दीनकडे रडत रडत आली आणि माझा हात भाजलाय, आणि तुम्ही एखादी स्वयंपाकीन ठेवू शकत नाही का? मग नसरुद्दीन काय म्हटला, नाही राणी, आपण हे राज्याचे पैसे आहेत, हे प्रजेचा पैसा, आपण नाही वैयक्तिक वापरासाठी वापरू शकत. या गोष्टीला काही पुढे उत्तरच नाही ना. ही खरंच प्रामाणिक गोष्ट आहे. आपण या गोष्टीला टाळूच शकत नाही, किंवा या गोष्टीला वरती काही दुमतच होऊ शकत नाही. ही मान्यच करावी लागणारी गोष्ट आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर पॅसेज मध्ये दिलेलं नाही, पण ते तुम्हाला स्वतःच्या मनाने, स्वतःचं लॉजिक लावून, कल्पना करून फाइंड आउट करायचं. बघा काय उत्तर असणार आहे. तिला त्यावर प्रत्युत्तर काय द्यावे हे सुचले नाही, असं नाही. त्यानंतर ती आश्चर्यचकित झाली, आश्चर्यचकित पण झाली नाही. राज्याच्या उदात्त विचारांनी ती प्रभावित झाली. बरोबर, कारण का नसरुद्दीन यांचं मतच असं होतं की खरंच ही किती प्रामाणिक गोष्ट आहे, ही किती उदात्त उच्च गोष्ट आहे, आणि यावरती आपण काय बोलावं, म्हणून ती इम्प्रेस झाली. नसरुद्दीनच्या या उत्तरानं ती प्रभावित झाली, आणि म्हणून श्री हे पर्याय क्रमांक बरोबर आहे. तरी आपण चौथा पर्याय वाचायला पाहिजे. राजा आपल्यावर रागावला आहे असे तिला वाटले. असं तिला वाटलेलं नाही, फक्त ती राजाच्या या उदात्त, उच्च आणि खूप चांगल्या विचारांनी प्रभावित झाली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. ओके, म्हणून पर्याय क्रमांक सी हे बरोबर पर्याय आहे, आणि सी वरती गोल करायचं. जरी तुम्हाला आणखी काही अडचणी असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, तर काय करायचंय, तुम्ही हा आपला उतारा क्रमांक 16 पूर्ण झालेला आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, काही अडचणी असतील, तर मोबाईल क्रमांक 9322248447 वरती 9322248447. Mr. Srikant sir, you can make a contact on this number, and if you are having any kind of issues and problems regarding the video, you can let them know, and we will definitely make the solution on it. Till then, best of luck to your study. Good.